नमस्कार मंडळी, यशोदास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत लिंबू सरबत. त्याची पावडर कशी बनवायची तर आपण पाहूया कसं बनवायचं. चला तर मग ही लिंब मी छान धुवून पुसून कोरडी करून घेतली आहे. तर आपण याचे कशी पावडर बनवायची तर पाहूया. ही लिंब मी छान कापून घेते. अशा प्रकारे मी सगळी लिंब कापून घेतली आहे. तर आता या सगळ्या लिंबांचा रस काढून घेणार आहे. तर ह्या अशा प्रकारे मी सगळी लिंब कापून घेतली आहेत. तर सगळ्या लिंबांचा असा रस काढून घेणार आहे. आता रस काढून झाला की मग तो गाळून घेऊया. अशा प्रकारे सगळ्या लिंबांचा रस काढून घ्यायचा. अशा प्रकारे मी सगळ्या लिंबांचा रस काढून घेतलाय. तर हे आपण आता मोजून घेऊया किती आहे ते. हे छान गाळून घेऊया. आणि आता ज्या वाटीने आपण मोजलंय त्याच वाटीने त्याच्या दुप्पट 2.5 पट सुद्धा चालेल अशी साखर घालून ती एका रुंद ताटामध्ये पंख्याखाली 2-3 दिवस ठेवायचे आपल्याला. ते मी सगळ्या बिया काढून टाकल्या, छान गाळून घेतलंय. हे आता पूर्ण एक वाटीभर निघालेला आहे लिंबाचा रस. तर हे मी आता या एका रुंद भांड्यात म्हणजे परातीमध्ये घालून घेते. याच वाटीच्या मापाने आपण आता 2.5 पट जवळजवळ साखर घालायची. 1 वाटी, या 2 वाट्या, पुन्हा एक अर्धी वाटी, असं हे असं आपण सगळं घातलेलं आहे. छान मिक्स करून हे उन्हात ठेवायचं नाहीये, आपल्याला घरातच पंख्याखाली छान सुकवून घ्यायचंय. छान पाणी सगळं ह्याच्यातलं ड्राय होऊन जाईल. फक्त साखर उरेल त्या दिवशी मग आपण हे पुन्हा याचा प्रोसेस करणार आहोत. तोपर्यंत हे असं पंख्याखालीच आपल्या सुकवायचं आहे सगळं. हे आपण आता पाहूया. तर आपण हे लिंबाचा रस आणि साखर असं मिक्स करून असंच घरातल्या घरातच आपण पंख्याखाली वगैरे ठेवलं होतं. आता याला बरेच 5-6 दिवस झालेले आहेत. तर आता या स्टेजपर्यंत हे आलेलं आहे. तर अजूनही मला वाटतं ह्याला अजूनही 4-5 दिवस जाणार आहेत. तर ही पावडर फॉर्ममध्ये येण्यासाठी. तर हे पूर्ण पाणी याचं सुकलं की मग आपण हे मिक्सरमध्ये घालून याची पावडर तयार करणार. तोपर्यंत याला अजून थोडा वेळ देऊया. हे पाहू शकता पावडर आता पूर्ण छान साखर आणि जे लिंबू आपण ठेवलं होतं सुकण्यासाठी ते छान आता सुकलेलं आहे. तर हे आपण आता मिक्सरमधनं काढून घ्यायचे आणि याची पावडर करून घ्यायची. हे मी सगळं मिक्सरमधनं काढून घेते. हे मी आता याच्यात छान घेतलंय काढून. याची छानपैकी बारीक पावडर करून घेते मिक्सरमधनं. आपली पावडर तयार झालेली आहे. आता आपली पावडर जी आहे आपण ही बनवलेली ही वर्षभरासाठी छान साठवून ठेवू शकतो आपण. कारण प्रत्येक वेळेला लिंबू आपल्याला अवेलेबल होतं असं नाहीच. तर ही पावडर आपल्याकडे तयार असेल तर फार सोपं पडतं सरबत बनवणं. तर आपण एकदा सरबत सुद्धा करून बघूया आपण या पावडरचे. आपल्याला आता फक्त थंड पाणी घ्यायचं आहे, बाकी काहीच घ्यायचं नाहीये. अशा पद्धतीने आपण सरबत करून घ्यायचंय. झालं आपलं सरबत तयार. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक कमेंट करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये.